केलेलं टोमॅटोचं साल टाकून द्यायचं। अशी टमाटे घेतलेले आहेत, काही कच्चे आहेत, काही जास्त पिकलेले आहेत। जास्त पिकलेले म्हणजे लाल कलरचे, त्यांना असं वरून थोडंसं कट मारायचा आणि कापून घ्यायचा। नाही, पूर्ण नाही कापायचं, फक्त असा कट मारायचा। अच्छा, गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे टोमॅटो आहेत ना, ह्याच्यात उकळायला ठेवून द्यायची। मम्मी मला लागलं, गरम लागलं। हा हा हा। एक 5 मिनिटात उकळून होतील। असे उकळले ना टमाटे की थोडीशी चिंच घेतलेली आहे, ती चिंच ह्याच्यात टाकायची आणि गॅस बंद करून टाकायचा आणि थंड करून ह्याची ही जी सालं आहेत ना, ही सालं काढून घ्यायची अशी। गरम आहेत पण मम्मा ते। हा, थंड करूनच बोलते ना तुला। आता हे थंड झालेले टोमॅटो आहेत ना, हे सोलून घ्यायचे। साल अशी लगेचच निघते। हे पाणी आपल्याला टाकायचं नाहीये, हे नंतर आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। आता हे मिक्सरला लावून घ्यायचे। हे मिक्सरला लावून घेते। असं हे मिक्सरमधून वाटून घेतलं आहे टोमॅटो। आता हे जे आपण पाणी ठेवलेलं ना, त्या पाण्यात हे टाकून द्यायचं आणि एक चाळण घेतलेली आहे, त्या चाळणीने गाळून घ्यायचं। हा शेवटचा चोथा उरतो ना, हा टाकून द्यायचा। हा आपल्या काही कामाचा नाहीये। आता आपण फोडणी देऊया। एक टोप ठेवलेला आहे, 2 चमचे तेल घेतलंय। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। मोहरी टाकली आहे, मोहरी चांगली तडतडू द्यायची। लसूण, जिरं, हिंग, हळद आणि लाल तिखट आणि त्याच्यावर आपण केलेलं टोमॅटोचं साल टाकून द्यायचं। ही झाली फोडणी। आता असं दणदणीत अशी फोडणी दिली आहे। आता ह्याला चांगलं उकळू द्यायचं। आता चवीनुसार मीठ, थोडासा गुळाचा खडा आणि वरून ही कोथिंबीर। तयार झालं आपलं टोमॅटोचं सार। बघ किती सुंदर झाले। ज्याच्या तोंडाला चव नसते ना, त्याच्याही तोंडाला चव येईल। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आम्हाला कमेंट्स द्वारे सांगा।